काल आणि परवा कासारघाट परिसरामध्ये म्हणजे आमच्या गल्लीमध्ये असणाऱ्या बाल गणेश मंडळाच्या पूजेचा मान चिरंजीव राजस आणि चिरंजीव रथीन या दोघांना मिळाला. दोघांचाही आनंद म्हणजे शब्दातीत असा होता. अर्थात हे लहानपणी आम्ही अनुभवलेलं आहे. गल्लीमधलं मंडळ आपल्याला कधी पूजा करू देणार असं लहानपणी वाटायचं. अर्थात तेव्हा लहान मुलांना पूजेसाठी बोलावणं वगैरे शक्यच नव्हतं. मोठ्यांचीच मंडळं असायची. पण हल्ली मात्र अगदी लहान लहान मुलंसुद्धा चौकामध्ये गल्लीच्या कोपऱ्यावरती छोटी छोटी गणेश मंडळं स्थापन करून आपापला आनंद साजरा करतात. कारण त्या बिचाऱ्यांना मोठ्या व्यक्तींच्या मंडळामध्ये तसा मान देणार कोण किंवा सहभागी करून घेणार कोण. आपल्या परीनं बिचारे जमल तिथं जिथं जागा मिळेल तिथं त्यांच्या पद्धतीनं कशावर तरी एखादी गणपतीची मूर्ती आणून छोटेखानी पद्धतीनं आपला मंडप उभा करतात. कधी एखाद्या हातगाड्यावर सुद्धा चक्क पडदा लावून ते बिचारे छोटंसं छान असं गणेश मंडळ स्थापन करून त्यांच्या परीनं गणपती बाप्पांचा कार्यकर्ता होण्याचा प्रयत्न करतात. मग सगळा कारभार त्यांचा असतो. त्यांचे प्रमुख पाहुणे असतात. त्यांची लावलेली छोट्याशा म्हणजे आता मोबाईलला जोडून लावलेली छोट्या माईकवरची गाणी असतात. अगदी त्यांच्या पद्धतीनं काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा हे बिचारे छोटे जीव सादर करतात. छोटंसं त्यांचं लेझिम पथकसुद्धा असतं. आणि मग अर्थात विसर्जन मिरवणुकीलासुद्धा हे छोटंसं मंडळ मोठ्यांच्या भाऊ गर्दीमध्ये हळूच निघतं आणि गणपतींचं विसर्जन करून येतं. तर एकंदर हे गल्लीतलं छोटंसं बाल गणेश मंडळ मी आपल्यासमोर दाखवतो आहे. या मंडळाची तसा मोठ्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच हे मंडळ सज्ज झालं आहे. तर यातले पहिल्यांदा मोठे कार्यकर्ते सांगतो. सुनील शेटे, अजय मिसाळ, विनायक घोडके, श्रेयस घोडके, नागेश घोडके, रुद्र क्षीरसागर, गणेश राऊत हे काहीसे मोठे कार्यकर्ते, काही मोठी माणसं. आणि त्यानंतर जे एकदम बालकलाकार आहेत त्यामध्ये राजस सावजी, रथीन सावजी, गोविंदा जुमाळे, शंभू जुमाळे, अनन्या जुमाळे, रुद्र पतंगे, श्री वल्लभ माने, दुर्वा घोडके, विरांश शेटे असे बालचमू यामध्ये आहेत. काल या बालमंडळाच्या आरतीमध्ये मीही सहभागी झालो होतो. आणि अर्थात त्यांचं पाठांतर नसल्यामुळं आरती मलाच म्हणावी लागली. कारण रेकॉर्ड आरती वाजवण्यावर माझा नकार होता. आणि छान अशी धमाल एकंदर या बालमंडळाच्या या एकंदर उत्साही वातावरणानं मला जाणवली. भारतीय मातीवर किंवा जमिनीवर किंवा भारत संस्कृतीमध्ये हीच तर गंमत आहे की अगदी लहान वयापासून अशा पद्धतीचे श्रद्धेचे, मांगल्याचे, पावित्र्याचे संस्कार लहान मुलांना मिळतात. आणि त्यामुळं मोठे झाल्यावरही त्या संस्कारांची जपवणूक करत ते पुढं जातात. एकंदर खूपच छान वाटतं या गणेशोत्सवासारख्या प्रसंगी हे सगळं लहान आणि मोठ्यांचा उत्साह बघून.